नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, आपली भारतीय शेती ही हवामानावर आधारित आहे. हवामान बदललं की त्याचा परिणाम आपल्या शेतीवर होतो. आता फळ पिकांचा जर विचार करायचा तर फळ पिकांचा फार महत्त्वाचा असा वाटा हा उत्पादनामध्ये आहे. असं असताना हवामानाचा परिणाम या पिकांवरही होतो आणि शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. हे आर्थिक धोके लक्षात घेता शासन दरबारी अनेक योजना आणल्या जातात, राबवल्या जातात आणि त्या यशस्वीही होतात. आज आपण कोरड्या आणि थंड हवामानात येणारं जे डाळिंब पीक आहे त्याच्या विमा योजनेविषयी जाणून घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचा विषय शेतकरी बंधू आणि भगिनींनो लक्षात घ्या, डाळिंब पीक विमा योजना हा आपला आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. आणि आज आपल्यासोबत आहे विनय कुमार आवटे, कृषी सहसंचालक तथा मुख्य सांख्यिकी, महाराष्ट्र राज्य, पुणे. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं खूप मनपूर्वक स्वागत आहे. एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. फळं म्हटलं की सगळ्यांच्या आवडीचा विषय, पण जर हवामानाने दगा दिला तर कामच झालं. मग त्यासाठी काहीतरी ठोस शेतकऱ्यांना पाठिंबा देणारा असावं, आधार देणारा असावं, म्हणून ही फळपीक विमा योजना आली. सर, साधारण ही योजना कधी सुरू झाली? तुम्ही आता प्रास्ताविकामध्ये सांगितलं की आपल्या दृष्टिकोनातून फळ पिकांचा एकूण शेती उत्पादनामध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे. आपल्या महाराष्ट्र राज्य जर बघितलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये आज ज्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत ते डाळिंब पीक. देशभरातलं एकूण जे डाळिंबाचा एक्सपोर्ट होतो त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा जवळपास 80% वाटा आहे. पाठोपाठ द्राक्षासारखं पीक आहे, काजूसारखं पीक आहे, आंब्यासारखं पीक आहे. तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची जी शेती आहे त्याचं जर अर्थचक्र जर बघितलं तर ते फळपिकांना आधारित खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळं जसं आपण बघतोय की वातावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडत आहेत, त्याला जागतिक हवामान बदलाची संज्ञा दिली जाते. आणि त्याच्या अनुषंगाने आपण बघतोय की नजीकच्याच कालावधीमध्ये आपल्याकडे बातम्या येतात की अमेरिकेमध्ये काही राज्यांमध्ये बर्फाचं वादळ आणि 45 डिग्री उणे तापमान गेलं, त्याच्यामुळे जनजीवन व्यस्त झालं. आपल्याकडे देखील अति तापमान म्हणजे 45 डिग्री 48 डिग्रीपर्यंत तापमान जातं, ज्याचा माणसांवर परिणाम होतो आणि संपूर्ण सजीव सृष्टीवर परिणाम होतो. अवेळी पाऊस पडायला लागला आहे. आता आपण बघतो की ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये पाऊस नसतो. आपल्याकडे मोसमी पाऊस जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत असतो, पण त्यावेळेस पावसाचं प्रमाण वाढायला लागले. आता जानेवारी महिन्यामध्ये आपण आहोत. आता देखील काही ठिकाणी पावसाची जी आहे ती शक्यता निर्माण होते. अशा परिस्थितीमध्ये की ज्या वेळेस शेतकरी आपलं संपूर्ण त्याचं व्यवस्थापन, पीक व्यवस्थापनामध्ये खर्च करत असतो फळपिकांच्यासाठी प्रामुख्याने, आणि तो खर्च खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो. त्याची इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म असते आणि वर्षातून एकदा किंवा जास्तीत जास्त दोनदा ते पीक येत असतं. आणि अशा वेळी जर हवामानाची जागा जर दिला तर त्याचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं. आणि अशा प्रकारच्या आपत्तीपासून शेतकऱ्याचं संरक्षण करावं म्हणून आपलं महाराष्ट्र राज्य आपल्याला कल्पना आहे की एक पुरोगामी राज्य आहे. आणि महाराष्ट्र राज्याने ही भूमिका लक्षात घेऊन 2011 साली याच्यामध्ये प्रायोगिक तत्वावर फळपिकांसाठी विमा योजना जी आहे ती सुरू केली. कालांतराने त्याच्यानंतर 2016 जे आलं तर त्याच्या वेळेस प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू झाली, ज्याच्या अखेरीत फळपिकासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना सुरू झाली. तर मग आपण देखील त्या योजनेचा एक भाग आहोत. आणि आता आपल्याकडे पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जी आहे ती खरीप 2000 अर्थात मृगबहार 2016 हंगामापासून सुरू आहे. बरं, म्हणजे एक अत्यंत महत्त्वाची ही विमा योजना आहे. तर ती कोणते कोणते फळं त्यामध्ये आहेत सर, की विशिष्ट काहीच फळं घेतली आहेत की सर्वसमावेशक सगळीच फळं त्यात आली आहेत? प्रामुख्यानं ज्या फळपिकाखाली एक सायझेबल एरिया आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे अशा फळपिकांचा समावेश होतो. आपण फळपिकांवर जाण्याबरोबरच आपण जर बघितलं तर जशी आपली इकडं जी पिकं आहे, पिकांचे 3 हंगाम सगळ्यांना माहिती आहे, खरीप हंगाम, रब्बी हंगाम आणि उन्हाळी हंगाम. तर पण फळपिकांच्या बाबतीमध्ये असा खरीप, रब्बी, उन्हाळी नाही आहे, तर त्याच्यामध्ये 3 हंगाम आहे फळपिकांमध्ये देखील. त्याच्यामध्ये पहिला हंगाम जो आहे तो मृगबहार ज्याला म्हटलं जातं, जो 7 जूनला आपल्याकडे मृग नक्षत्र येतं, तर त्या दरम्यान ज्यावेळेस फुलं येतात
आणि त्याची नंतर फळात रूपांतर होतं, त्याला मृगबहार म्हटलं जातं. त्याच्यानंतर हस्तबहार, ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यावेळेस हस्त नक्षत्र वगैरे येतं सर्वसाधारणपणे, तर त्यावेळेस हस्तबहार असतो. आणि त्याच्यानंतर आंबिया बहार, म्हणजे आंबा हा फळांचा राजा आहे आणि आंब्याला ज्यावेळेस फुलोरा येतो साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये, तर त्यावेळेस ज्या फळपिकांना फुलं येतात आणि नंतर फळात रूपांतर होतं तो आंबिया बहार. असे 3 प्रमुख हंगाम जरी असले तरी त्यातले मृग आणि आंबिया बहार हे 2 प्रमुख हंगाम आहे. यामध्ये मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, लिंबू, सीताफळ, डाळिंब, द्राक्ष अशा प्रकारच्या फळपिकांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. चिकू देखील त्याच्यामध्ये आहे. आणि आंबिया बहार, आता जे आपण आंबिया बहारमध्ये होतो, आंबिया बहारमध्ये काजू जे महत्त्वाचं पीक आहे, आंबा हे जे महत्त्वाचं पीक आहे, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, मोसंबी ही जी प्रमुख पिकं आहेत, त्याचबरोबर स्ट्रॉबेरी आणि पपया अशा प्रकारची जवळपास 9 फळपिकांकरता ही हवामानाधारित फळपीक विमा योजना आपल्या इथं लागू आहे. आता आपण डाळिंब पिकाचा आज विचार करतो बरोबर. आहोत. याचा विचार करत असताना डाळिंबाची अशी कोणती अवस्था आहे किंवा कोणत्या प्रकारचं असं नुकसान आहे की ज्याला विमा संरक्षण मिळतं, की काही त्याच्यामध्ये विशिष्ट असे काही ठोकताळे की काय नेमकं सर? बरोबर. आता याचं नाव तसं आहे की हवामान आधारित आहे, म्हणजे हवामान घटकाशी अनुरूप जो आहे. मग हवामान घटकांचा पिकाच्या वाढीवर, उत्पादनावर कसा परिणाम होतो याचा अभ्यास जो आहे तो केला जातो. त्या अनुषंगाने डाळिंब पीक आपल्याला कल्पना आहे की तुम्ही प्रास्ताविकामध्ये सांगितलं की कोरड्या हवामानामध्ये येणार आणि थंड हवामानातलं पीक आहे, जसं अफगाणिस्तान, इराण या ठिकाणी डाळिंब होतं. आपल्याकडे देखील धुळे जिल्ह्यामध्ये दाभाडी हे जे आहे ते डाळिंबाचं प्रमुख ठिकाण होतं की जे कोरडं आहे. आता त्याचा अर्थचक्र बदलल्यामुळे डाळिंब आता सगळीकडे झालेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात परकीय चलन देखील डाळिंबातून मिळतं. आणि आपण बघतो की सोलापूरमध्ये आजनाळे नावाचं गाव आहे की जे लखोपतींचं, करोडपतींचं गाव, हे डाळिंब पिकामुळे अर्थचक्र शेतकऱ्याचं बदललं. एवढी मोठी त्याच्यामध्ये पॉवर आहे. तर या डाळिंब पिकावर सर्वसाधारणपणे की ज्या वेळेस आता सर्वसाधारणपणे जानेवारी महिना आहे आणि अशा वेळेस अवेळी पाऊस जर पडला याच्यामध्ये, तर त्याचा डाळिंबावर परिणाम होतो. सर्वसाधारणपणे आता जो ट्रिगर आहे तो 15 जानेवारी ते 31 मार्च या दरम्यान जर त्या डाळिंबाच्या याच्यावर जर 5 मिलीमीटर एका दिवसात पाऊस जर पडला आणि जर 70 डिग्री किंवा 70% जर त्याची सापेक्ष आर्द्रता जर असेल, तर त्याच्यामुळे जे नुकसान होतं त्याच्यासाठी जवळपास 19,500 रुपये नुकसान भरपाई प्रति हेक्टरी दिली जाते. त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे तो आहे जास्त तापमानाचा. जास्त तापमान कधी उन्हाळ्यामध्ये होतं. मग आपल्याकडे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तापमान जर 43 डिग्री सेल्सिअसपेक्षा जर सलग 2 दिवस जर जास्त जर राहिलं तर त्यांना पुन्हा 19,500 रुपये आहेत. आणि जर ते 3 दिवस जर राहिलं तर जवळपास 39,000 रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई जी आहे तर ती देय आहे. त्याच्यानंतर पुढचा जो येतो तो जास्त पाऊस जून महिन्यामध्ये जर त्याला किमान 40 मिलीमीटर पाऊस जर पडला एका दिवसामध्ये तर जवळपास 19,500 रुपये त्याच्यामध्ये ते देय होतात. आणि पुन्हा जर जुलै महिन्यामध्ये 55 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस जर एका दिवसात जर झाला तर या जास्त पावसामुळे देखील त्याची फळं तडकतात आणि त्याच्या क्वालिटीवर परिणाम होतो. तर त्यापासून देखील संरक्षण दिलं जातं. आणि तिसरी जी महत्त्वाची बाब आहे ती आहे गारपीट. सर्वसाधारणपणे जानेवारी ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान जर गारपीट जर झाली तर त्या गारपिटीपासून जवळपास 43,333 रुपयाचं प्रति हेक्टरी विमा संरक्षण हे दिलं जातं. एक महत्त्वाची गोष्ट आपण म्हणतो हवामान हे अनिश्चित आहे, मग त्याचे धोके कसे निश्चित केले जातात? हां, आता हवामान हा जो आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये तो फळपिकांच्या उत्पादनावर परिणाम करणारा घटक आहे. आणि हवामानाचे धोके निश्चित करताना आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे देशामधलं की ज्याच्यामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत. डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोलीला आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीला आहे, त्याचबरोबर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याला आहे आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ जे आहे तर ते परभणी या ठिकाणी, अशी 4 कृषी विद्यापीठं. त्याचबरोबर केंद्र शासनाचे काही संशोधन संस्था आहेत, ज्या काही सेंट्रल रिसर्च स्टेशन्स आहेत, याच्यातले जे काही संशोधन आहेत हे वातावरण बदलाचा फळपिकावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करत असतात. याचबरोबर आपल्या इकडे फळ उत्पादक संघ आहेत, जसं द्राक्ष उत्पादक संघ आहे, डाळिंब उत्पादक संघ आहे, अशा संघाचे काही प्रतिनिधी आहेत, काही शेतकरी आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत जे स्वतः देखील संशोधक आहे. शेती हा असा विषय आहे की ज्याच्यात संशोधन केवळ त्या 4 भिंतीपुरतं मर्यादित नाही, तर प्रत्येक शेतकरी देखील याच्यामध्ये संशोधक असतो आणि त्याच्या अनुभवाचा वापर जो आहे तो करून एकत्र बैठक घेतली जाते आणि त्याच्या सर्वानुमते जे आहे हवामान धोके जे आहे हे निश्चित केले जातात. बरं, आणि मग आता आपण मगाशी वेगळ्या वेगळ्या रकमा सांगितल्या, तर डाळिंब पिकामध्ये हा विमा संरक्षणाचा किती हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागतो आणि किती संरक्षण मिळतं? बरोबर आहे. हा एक शेतकऱ्यांमध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की डाळिंब पिकासाठी शासनाने प्रति हेक्टरी 1,30,000 रुपयाचं विमा संरक्षण दिलेलं आहे. आता त्याच्यापैकी जे आहे तर आता अवेळी पाऊस, जसं मी म्हटलं की जानेवारी ते मार्च, 15 जानेवारीपासून ट्रिगर सुरू होईल तो 31 मार्चपर्यंत, तर त्याच्या दरम्यान जर पाऊस जर पडला तर
5 मिलीमीटर पाऊस जर पडला तर सर्वसाधारणपणे 19,000 रुपये आहे. 15 मिलीमीटर जर पाऊस जर पडला तर 32,500 रुपये त्या ठिकाणी नुकसान भरपाई आहे. आणि या दरम्यान जर पाऊस जर झाला नाही तर ती रक्कम मिळत नाहीत याच्यामध्ये. त्याच्यानंतर उष्णता आहे, मग 43 डिग्री सेल्सिअसपेक्षा एप्रिल आणि मे महिन्यात जर जास्त तापमान जर सलग 2 दिवस राहिलं तर पुन्हा 19,500 रुपये आहेत. आणि 43 डिग्रीपेक्षा जर 3 दिवसापेक्षा जास्त राहील तर 39,000 रुपये आहेत. आता अशा प्रकारे 43 डिग्री जर 2 किंवा 3 दिवस जर राहिले नाही तर हे पैसे नुकसान भरपाई मिळत नाही. आणि त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये जे आहे की ज्यावेळेस 40 मिलीमीटर पाऊस जर पडला एका दिवसामध्ये तर त्याला एक अमाऊंट दिली जाते 19,000 रुपये. आणि जर त्याच्यापेक्षा जर जास्त जुलै महिन्यात 55 मिलीमीटर पाऊस जर पडला तर जवळपास त्याला एक रक्कम ती दिली जाते. आता ह्या रकमा ज्या आहेत कधी कधी काय होतं की 43 डिग्रीपेक्षा किंवा 45-48 डिग्री टेम्परेचर गेलं आणि पूर्ण पिकाचं नुकसान झालं तर शेतकऱ्याला वाटतं की मला 1,30,000 रुपये मिळायला पाहिजे, पण तसं नाही. हे जे हवामान धोके त्याच्यामध्ये ते विभागले जातात. आणि जो मी तिसरा महत्त्वाचा विषय सांगितला तो आहे गारपिटीचा. आता हे जे हवामान धोके मी सांगितले की जसं अवेळी पाऊस आहे, तापमान आहे 43 डिग्री सेल्सिअस तापमान, त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये 40 मिलीमीटरचा पाऊस आहे, तर हे मोजायचं कसं? तर याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक महसूल मंडळ पातळीवर जे आहे ते स्वयंचलित हवामान केंद्र बसवलेले आहेत. त्याला ऑटोमॅटिक वेदर स्टेशन म्हटलं जातं. आणि ज्याच्या माध्यमातून प्रत्येक मिनिटाला हा डाटा रेकॉर्डिंग होतो आणि तो डाटा जो आहे तो पुण्याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे तर या ठिकाणी तो येतो. आणि त्याच्यामध्ये जे काही नोंदी होतात तर त्या अनुषंगाने हा ट्रिगर हिट झाला की नाही किंवा काय झालं तर याची माहिती जी आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक महसूल मंडळाची इथे कळते. आणि त्याच्यावर आधारित नुकसान भरपाई जी आहे तर दिली जाते. प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या शेताची पाहणी केली जात नाही जास्त तापमान किंवा अवेळी पावसाच्या. पण ज्यावेळेस गारपीट होते, गारपीट हा असा विषय आहे की जो कोणत्याही यंत्राच्या सहाय्याने मोजता येत नाही. याच्यामध्ये स्वयंचलित हवामान जसं तापमान आपण थर्मामीटरच्या सहाय्याने मोजू शकतो किंवा पाऊस आपण रेनगेजच्या सहाय्याने मोजू शकतो किंवा आर्द्रता मोजता येते, तसं हे जे आहे गारपीट ही मोजता येत नाही. तर त्याच्यामुळं गारपीट जर झाली तर त्या ठिकाणी गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तर त्या ठिकाणी विमा कंपनीला त्यांचा टोल फ्री क्रमांक असेल किंवा केंद्र सरकारचं पीक विमा ॲप आहे तर त्याच्यावर, किंवा ते जर शक्य नाही झालं तर तालुक्याच्या ठिकाणी जे काही विमा कंपनीचं कार्यालय आहे तर त्या ठिकाणी लेखी सूचना देणं गरजेचं आहे की माझं गारपिटीमुळे नुकसान झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्यानंतर मग विमा कंपनीचे प्रतिनिधी, कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकरी हे त्याच्या नुकसानग्रस्त पिकाचा पंचनामा करतात, किती नुकसान झालं याची माहिती घेतात आणि त्याच्याप्रमाणे नुकसान भरपाई ही ती दिली जाते. गारपिटीसाठी सर्वसाधारणपणे 43,333 रुपये आहे. याच्याकरता जो विमा हप्ता भरायचा आहे तो शासनाने नोशनल ठेवलेला आहे. सर्वसाधारणपणे एकूण विमा संरक्षित रकमेच्या 5% म्हणजे 1,30,000 जे नियमित विमा संरक्षण आहे त्याच्याकरता सर्वसाधारणपणे 6,500 रुपये येतात. आणि जे काही गारपीट आहे ते 43,333 करता साधारणतः 2,160-62 रुपये जे आहे हा विमा हप्ता येतो. परंतु नियमित विमा संरक्षणाकरता काही ठिकाणी काय होतं की क्लेम जास्त बसत आहेत. म्हणजे गेल्या 6 वर्षाचा आपण अनुभव जर बघितला तर डाळिंब पिकाकरता शेतकऱ्यांनी जवळपास एक 1,857 कोटी रुपयाचा म्हणजे शेतकरी, केंद्र आणि राज्य मिळून एवढा विमा हप्ता भरलेला आहे. आणि सर्वसाधारणपणे एक 1,557 कोटी रुपयाचं नुकसान भरपाई म्हणजे 85% नुकसान भरपाई ही शेतकऱ्याला मिळालेली आहे. आता नुकसानीचं प्रमाण हे वाढत चाललं आहे, त्याच्यामुळे याचं विमा हप्ता दर वाढत चाललेले आहेत. पण त्या परिस्थितीमध्ये जर विमा हप्ता दर 35% जर असला तर शेतकरी फक्त 5% भरतो आणि उरलेले जे आहे 30% त्याच्यातले 12.5% केंद्र शासन भरतं आणि 17.5% राज्य शासन ही अनुदान देतं. पण जर 35%च्या पुढे जर विमा हप्ता जर गेला तो जो काही 35%पेक्षा जास्त विमा हप्ता आहे तो 50% राज्य सरकार बेअर करतं आणि 50% शेतकऱ्यांनी बेअर करायचा आहे. त्याच्यामुळे डाळिंबासाठी काही जिल्ह्यांमध्ये, जिल्हानिहाय हा बदलतो, तर काही जिल्ह्यांमध्ये 6,500 रुपये आहे तर काही जिल्ह्यांमध्ये जवळपास तो 28,000 रुपये प्रति हेक्टरी इतका विमा हप्ता आहे. बरं, म्हणजे शासनाचा पूर्ण पाठिंबा बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आहे यामध्ये. आणि शेतकऱ्यांनी काही रक्कम ही भरायची असते आणि त्यानुसार त्यांना मिळतं. पण क्षेत्रनिहाय थोड्या त्या रकमेत बदल हा जिल्हानिहाय बदल हां, बरं. आता या सगळ्या गोष्टींमध्ये महत्त्वाचे आहे की आता शेतकऱ्यांना वाटतंय की मला माझ्या पिकाचा विमा घ्यायचा आहे, कोणत्या तारखेपर्यंत घेऊ शकतो? आता प्रत्येक फळपिकनिहाय वेगळा असलं तरी डाळिंब हे पिकाकरता जे आहे ते डाळिंब पिकाकरता मृग आणि आंबिया बहार या दोन्ही हंगामामध्ये त्याला भाग घेता येतो. पण एका वेळेस तो एकाच हंगामात भाग घेऊ शकतो. म्हणजे 1 हेक्टर माझं एक क्षेत्र आहे तर मी मृग बहारात घेतलं तर आंबियात परत घेऊ शकत नाही आणि आंबिया बहार घेतला तर मृग बहारात घेऊ शकत नाही. आता आंबिया बहार आहे, आंबिया बहारमध्ये त्याचा अंतिम दिनांक जो आहे तो 14 जानेवारी 2023 असा आहे. या दिनांकाच्या पूर्वी शेतकरी जो आहे तर शेतकऱ्यांनी थेट आपलं केंद्र सरकारचं जे काही संकेतस्थळ आहे www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तो थेट आपला विमा हप्ता भरून विमा संरक्षण घेऊ शकतो. किंवा जे कॉमन सर्व्हिस सेंटर आहे
याच्यामध्ये सामूहिक सुविधा केंद्र जे गाव पातळीवर आहेत तर त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या मदतीने घेऊ शकतो, किंवा तिसरा भाग आहे तो बँकेत जाऊ शकतो, ज्या बँकेत त्याचं सेव्हिंग अकाउंट आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तो भरू शकतो. यात महत्त्वाचा बदल असं झालं आहे की पूर्वी शेतकऱ्याला जमिनीचा दाखला लागायचा, म्हणजे त्याच्याकडे किती क्षेत्र आहे याचा 7/12/8चा उतारा लागायचा, पण आता तो लागत नाही. आता आपण काय केलं आहे की हे जे काही पीक विम्याचं पोर्टल आहे आणि आपलं ऑनलाईन 7/12 आहे हे इंटिग्रेट केलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस मी जातो विमा काढायला तर त्यावेळेस मी माझं गाव निवडतो, माझं खातं निवडतो आणि त्या खात्यावर किती क्षेत्र आहे हे डायरेक्ट माझं जे लँड रेकॉर्ड आहे तिकडनं येतं की तुझ्याकडे 2 हेक्टर क्षेत्र आहे. त्याच्या मर्यादेमध्ये मग मी सिलेक्ट करतो 1 हेक्टर माझा डाळिंब आहे, तर मग त्या जिल्ह्याकरता जो काही विमा हप्ता लागू आहे तो ऑलरेडी सिस्टीमला फीड असतो, तो विमा हप्ता तिथं येतो. जसं आपण इलेक्ट्रिसिटीचं बिल भरतो, मोबाईलचं बिल ऑनलाईन भरतो, तसं आपण आता विमा हप्ता ऑनलाईन भरतो. मग त्या ठिकाणी तुम्ही डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल याच्या माध्यमातून ऑनलाईन भरू शकता. फक्त याच्यासाठी भरताना तुमच्यासाठी एक महत्त्वाचं आहे की तुमच्याकडं बँक पासबुकचे डिटेल्स लागतात, कारण याचा संपूर्ण विमा नुकसान भरपाई ही तुमच्या अकाउंटला क्रेडिट होते, कॅश ट्रान्झॅक्शन काही होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला बँकेचं तुमचा खाते क्रमांक, तुमचा IFSC कोड हे सगळे डिटेल जे आहेत ते त्याच्यात भरावे लागतात. तुमचा आधार नंबर जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी भरावा लागतो याच्यामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची जी फळबाग आहे त्याचा जिओ टॅग असलेला फोटो याच्यामध्ये, म्हणजे त्याचे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड जे आहे तर ते. आणि याच्यामध्ये भाग घेताना ती फळबाग किमान जवळपास 3 वर्ष वयाची जी आहे, 2 ते 3 वर्ष वयाची, म्हणजे उत्पादनक्षम फळबाग असणं हे गरजेचं आहे. या बाबी जर असतील तर तुम्ही थेट सहभाग त्याच्यामध्ये घेऊ शकता. विमा हप्त्यामध्ये काही शेतकऱ्यांना अनुदान मिळतं का? होय, याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अनुदान मिळतं. म्हणजे मी म्हटलं की जसं काही वेळेस जे आहे तर जवळपास 1,30,000 विमा संरक्षित रक्कम असेल तर काही जिल्ह्यांमध्ये तो विमा हप्ता जवळपास 50% आहे. 50% म्हणजे 65,000 रुपये विमा हप्ता त्या ठिकाणी होतो. परंतु शेतकऱ्याला केवळ 50% च्या तुलनेमध्ये पूर्वी फक्त त्याला 5% भरावा लागायचा, म्हणजे 6,500 रुपये. आता मात्र त्याला म्हणजे 35% जे आहे त्याचं 5% शेतकरी भरतो आणि 30% त्याला अनुदान आहे. आणि पुढचे जे 15% आहे त्याच्यातलं पुन्हा 7.5% शासन, राज्य शासन अनुदान देतं आणि 7.5% शेतकऱ्याला भरावं लागतं. म्हणजे या केसमध्ये जर 50% जर ॲक्च्युअल विमा हप्ता जर असेल तर 7.5 अधिक 5 म्हणजे 12.5% याच्यामध्ये म्हणजे सर्वसाधारणपणे 14,000 रुपये ते 15,000 रुपये शेतकऱ्याला विमा हप्ता भरावा लागेल. आणि 65,000 वजा 14,000 म्हणजे 50,000 रुपये जवळपास एका हेक्टरी केंद्र आणि राज्य सरकार मिळून हे विमा हप्ता अनुदान देतं. एक शेतकरी त्याचं क्षेत्र जर मोठं असेल म्हणजे साधारणतः किती क्षेत्रासाठी एक शेतकऱ्याला विमा घेता येतो? हा अत्यंत चांगला प्रश्न आहे. क्षेत्र जरी तुमच्याकडे किती असेल तरी आता मी तुम्ही मगाशी प्रश्न विचारला त्याच्यामध्ये सांगितलं की विविध फळपिकं आहेत, मृग आणि आंब्या बहार मिळून. तो एका आर्थिक वर्षामध्ये एक शेतकरी एक किंवा सर्व पिकं मिळून जे आहे ते जास्तीत जास्त 4 हेक्टर मर्यादेमध्ये विमा संरक्षण घेऊ शकतो. मग त्यांनी कोणत्याच पिकाकरता घेतलं नसतं, केवळ डाळिंबाकरता तो 4 हेक्टर घेऊ शकतो. त्यांनी आंब्याकरता घेतला असेल तर आंबा 2 हेक्टर, डाळिंब 2 हेक्टर असं घेऊ शकतो. किंवा त्याच्याकडं दुसरं काजू पीक असेल तर काजू 1 हेक्टर, आंबा 2 हेक्टर, तर 1 हेक्टर डाळिंब असं घेऊ शकतो. मॅक्झिमम दोन्ही हंगाम मिळून जो आहे तो 4 हेक्टरपर्यंत घेऊ शकतो. ही बाब क्रमांक 1. दुसरं, तो मृगबहारमध्ये जर त्याच्याकडे 1च हेक्टर जर डाळिंब जर असेल तर मृगबहारमध्ये देखील डाळिंब आहे आणि आंब्या बहारमध्ये देखील डाळिंब आहे. तर मृग आणि आंबे आहे दोन्ही बहारमध्ये 1-1 हेक्टर असं तो घेऊ शकत नाही. या दोन्हीपैकी एकाच हंगामामध्ये त्याला विमा संरक्षण घेता येतं, जरी ते 4 हेक्टरच्या कमी असलं तरी. अनेक शेतकरी हे कर्ज घेत असतात, तर जे शेतकरी कर्ज घेतात त्यांना विमा घेणं अनिवार्य आहे का, की त्यांनी नाही घेतला तरी चालतो? नेमके काय आहे नियम? पूर्वी हे अनिवार्य होतं, म्हणजे त्यांनी कर्ज काढलं तर बँका त्याचा विमा हप्ता कट करायच्या आणि त्याच्यात विमा योजनेतला सहभाग त्याचा अनिवार्य होता. परंतु आता मात्र शासनाने सांगितलेलं आहे की हे आता अनिवार्य नाही आहे. त्याची जोखीम जी आहे की तर ती शेतकऱ्याने स्वतःचा अभ्यास करायचा आणि त्याला जर वाटलं तर मग त्याला जर वाटलं की ह्या विमा योजनेतून मला काय मिळणार नाही, अशा प्रकारचं आपत्ती होणार नाही माझ्याकडे, किंवा झाली तर मी सक्षम आहे आणि तेवढा विमा हप्ता मला भरायचा नाही, तर ज्या संस्थेकडनं तो कर्ज घेतो त्या संस्थेला विमा हप्ता भरायची अंतिम मुदत म्हणजे डाळिंबाच्या केसमध्ये आता 14 जानेवारी आहे, त्याच्या 7 दिवस आधी म्हणजे 7 जानेवारीपर्यंत जे आहे त्यांनी लेखी कळवायचं आहे की मला विमा योजनेत भाग घ्यायचा नाही, तर ती वित्तीय संस्था त्याचा विमा हप्ता कट करणार नाही. जर त्यांनी लेखी कळवलं नाही विहित मुदतीमध्ये तर ती वित्तीय संस्था त्याचा होकार आहे असं गृहीत धरून त्याचा विमा हप्ता कट करेल आणि त्याचा विमा योजनेतील सहभाग जो आहे तो कन्फर्म होईल. म्हणजे नकार हा कळवावा लागेल. नकार कळवावा लागेल. बरं, आता अर्ज नेमका कुठे कसा भरायचा आणि सोबतची कागदपत्र ही महत्वाची आहे, तर ती कोणती कोणती आहे? अर्ज मी सांगितल्याप्रमाणे जे आहे तर केंद्र सरकारचं विमा पोर्टल आहे
जे www.pmfby.gov.in हे संकेतस्थळ आहेत, याच्यावर थेट तुम्ही जाऊन जे आहे तो तुमचा सहभाग नोंदवू शकता नोंदणी करून. दुसरं आहे कॉमन सर्व्हिस सेंटर. आपल्याकडे जवळपास राज्यामध्ये लाखभर तरी कॉमन सर्व्हिस सेंटर आहे, गाव पातळीवर अवेलेबल आहे आणि मोठ्या प्रमाणात विमा योजनेमध्ये उतरवण्याचं काम ते करतात. तर त्यांच्या मदतीने तुम्ही विमा संरक्षण घेऊ शकता. तिसरी बाब जी आहे, तर ज्या बँकेत तुमचं खातं आहे तर त्या बँकेच्या सहाय्याने करू शकता. चौथी बाब, याच्यात काय अडचण जर आली तर प्रत्येक विमा कंपनी जे आहे त्या विमा कंपनीचं कार्यालय तालुका स्तरावर आहे. त्यांचा पत्ता जर शेतकऱ्याला माहिती जर नसेल तर आपलं कृषी विभागाचं कार्यालय आहे, तालुका कृषी अधिकारी, त्यांना ते विचारू शकतात आणि त्यांच्या मदतीने ते विमा योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात. आपण शेतकरी बांधवांना ही जी नुकसान भरपाई आहे, जी जर झाली विमा घेतल्यानंतर, तर कशा पद्धतीने नुकसान भरपाई निश्चित केली जाते ते एकदा सांगूया परत. शेतकरी बंधूंनो, हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे आणि हा समजून घेणं म्हणजे पीक विमा योजनेमध्ये हा समजून घेणं गरजेचं आहे. जसं आपण डाळिंबाविषयी आता आंब्या बहार चर्चा करतोय, तर पहिला आहे अवेळी पाऊस. अवेळी पाऊस हा 14 जानेवारीपर्यंत मी सांगितलं की अंतिम मुदत आहे. 15 जानेवारीपासून हा ट्रिगर सुरू होतो, म्हणून 14 जानेवारीपर्यंत आपला सहभाग आहे. 15 जानेवारी ते 31 मार्च या जवळपास 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जर त्या ठिकाणी 5 मिलीमीटर पाऊस जर एका दिवसात पडला आणि 70% जर तुमची रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे सापेक्ष आर्द्रता असेल तर 19,500 रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई मिळेल. जर त्या ठिकाणी याच कालावधीमध्ये जर तो 15 मिलीमीटर पाऊस जर पडला तर जवळपास 32,500 रुपयेपर्यंत नुकसान भरपाई मिळेल. त्यानंतर तुमचा एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जर जास्त तापमानाचा ट्रिगर आहे, त्याच्यामध्ये 43 डिग्री सेल्सिअस तापमान जर सलग 2 दिवस जर राहिलं तर जवळपास 19,500 रुपये नुकसान भरपाई आहे. आणि हे 43 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान जर 3 दिवस सलग जर राहिलं तर त्या ठिकाणी जवळपास 38,000 रुपयापर्यंत नुकसान भरपाई जी आहे तर ती देय आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग हा जून महिना आहे, तर तो जून महिन्यामध्ये 40 मिलीमीटर पाऊस जर त्या ठिकाणी जर पडला एका दिवसामध्ये तर सर्वसाधारणपणे 19,000 रुपयापर्यंत नुकसान भरपाई आहे. आणि जर जुलै महिन्यामध्ये तुमचा 55 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस जर एका दिवसात जर पडला तर सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी जे आहे ते 58,500 रुपये एवढी नुकसान भरपाई आहे. आणि शेवटचा बाब म्हणजे गारपिटीसाठी आता हे नियमित विमा संरक्षण, गारपिटीसाठी मॅडम विमा संरक्षण जर घ्यायचं असेल शेतकऱ्याला तर बँकेमध्ये नियमित विमा संरक्षण घेऊन गारपिटीचं पुन्हा वेगळ्यानं विमा हप्ता भरावा लागतो. कारण केंद्र सरकारने गारपिटीकरता विमा संरक्षण पुरवलेलं नाही, हे राज्य सरकारने व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट म्हणून दिलेलं आहे. त्याच्यामुळे गारपिटीकरता 43,333 रुपये विमा संरक्षण आहे. आणि सर्वसाधारणपणे जानेवारी ते एप्रिलपर्यंत जर गारपीट जर झाली तर तिथं घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत विमा कंपनीला आपण सूचना द्या, तुमचं सर्वेक्षण केलं जाऊन नुकसानीचं माहिती घेतली जाईल आणि नुकसान भरपाई तुम्हाला ही दिली जाईल. आता तुम्ही सांगितलं की सर्वेक्षण केलं जाईल. समजा नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्याला कळतंय, तर शेतकऱ्यांनी ती नुकसान भरपाई मिळवण्यासाठी काय करायचं? अत्यंत चांगला प्रश्न आहे की शेतकऱ्यांना वाटतं की आता माझ्याकडे ट्रिगर झाला, जसं अवेळी पावसाचा ट्रिगर आहे किंवा मग तुमचा जास्त पावसाचा ट्रिगर आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांनी कुणालाही काही कळवण्याची गरज नाही आहे त्या ठिकाणी. कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काही तुमच्या महसूल मंडळातलं जे स्वयंचलित हवामान केंद्र आहे त्याच्यावर पाऊस किती पडलेला आहे, तुमचं सापेक्ष आर्द्रता किती टक्के आहे, तुमचं तापमान किती गेलेलं आहे, याच्या सगळ्या नोंदी होतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी ती नोंद त्या ठिकाणी झाली की ऑटोमॅटिकली शेतकऱ्याच्या बँक अकाउंटला ते पैसे जे आहेत तर ते जमा होतात. फक्त गारपीट हा हवामान धोका असा आहे की जो कोणत्याही स्वयंचलित हवामान केंद्रावर मोजता येत नाही. तर त्या परिस्थितीमध्ये मात्र तुम्हाला गारपिटी नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आतमध्ये सूचना द्यावी लागते विमा कंपनीला की माझं गारपिटीमुळे नुकसान झालेलं आहे ह्या दिवशी. याच्यामध्ये त्याचा फोटो जो नुकसान झाले त्याचा त्याच्यासोबत अपलोड करावा लागतो आणि त्याच्यानंतर विमा कंपनी, कृषी विभाग आणि स्वतः शेतकरी यांचा संयुक्त पंचनामा त्या ठिकाणी होतो आणि त्या पंचनामा आधारित ती नुकसान भरपाई निश्चित केली जाते आणि त्याच्यानंतर तो क्लेम जो आहे तो क्लेम शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये तो क्रेडिट केला जातो. बरं, आता एक महत्त्वाची गोष्ट आहे की सरकार योजना आणतं, पण शेतकऱ्यांचा प्रतिसादही हा तितकाच महत्त्वाचा असतो, नाही का? तर राज्यातला एकूण अनुभव आपल्या कसा आहे की शेतकरी चांगला प्रतिसाद देत आहेत किंवा योजना ही आपण म्हणतो की यशस्वी होते, तर कसा आहे अनुभव एकूण? शेतकऱ्यांचा सांगायला खूप आनंद वाटतो की या योजनेला चांगला प्रतिसाद आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी या योजनेमध्ये भाग घेतात. गेले 6 वर्षाचा आपण म्हणजे जवळपास 2016 ते 2022 असा 6 वर्षाचा कालावधी या योजनेला झालेला आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत शेतकरी आणि राज्य आणि केंद्र शासन मिळून जवळपास 5,500 कोटी रुपयाचं विमा हप्ता भरलेला आहे. त्याच्यापासून जवळपास 4,700 कोटी रुपयापर्यंतची विमा नुकसान भरपाई म्हणजे सर्वसाधारणपणे 42 साधारणतः एक 700 ते 800 कोटी रुपयाची नुकसान भरपाई दरवर्षी शेतकऱ्यांना मिळालेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग आहे. केळी पीक असेल, आंबा पीक असेल, डाळिंब पीक असेल,
काही काही शेतकऱ्यांना तर मॅडम त्याच्यामध्ये जवळपास 10-15 लाख रुपयापर्यंत नुकसान भरपाई जी आहे ते ती मिळालेली आहे. नक्कीच शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपण या विमा योजनेत सहभाग घेता आहात, आनंदाची गोष्ट आहे. आता तारीख लक्षात ठेवा 14 जानेवारी ही अंतिम मुदत डाळिंब पीक विमा योजनेसाठी आहे. तर सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि खूप छान पद्धतीनं सविस्तर माहिती शेतकरी बंधू आणि भगिनींना दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद.